नमस्कार मित्रांनो, मी सोमेश महाजन. आपलं माहिती मराठी सोमेश या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, नवीन अपडेट अशी आली आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काही महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत. तर हे रिजेक्ट होण्याचं कारण काय नक्की, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि पुढे तुम्हाला काय करायचं आहे हे घरी बसून तुमच्या मोबाईलमध्ये जाणून घ्या. काही महिलांचे फॉर्म रिसबमिटला आले तर काहींचे रिजेक्ट झाले. या ठिकाणी रिजेक्ट होण्याचं कारण दिले आहे आणि ज्यांना रिसबमिट ऑप्शन आलं आहे त्यांच्यासाठी पण तुम्हाला का रिसबमिट आलेलं आहे त्याचंही खाली कारण देण्यात आले. त्या ठिकाणी बघू शकता रिमार्कमध्ये की आधार नॉट अपलोड. या ठिकाणी मित्रांनो, आधार कार्ड अपलोड न केल्यामुळे या ठिकाणी फॉर्म हा रिवर्ट आला आहे. तसेच काहींचे अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे इथं मी बघते की रिमार्कमध्ये आधार अपलोड नसल्यामुळे या ठिकाणी फॉर्म हा रिवर्ट आलेला आहे. रिवर्ट आलेला फॉर्म तुम्हाला वापस एडिट कसा करायचा मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. तर मित्रांनो, पुढं सांगतो तुम्हाला या ठिकाणी बाहेर यायचं आहे. पूर्णपणे या फॉर्मच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एडिटचा ऑप्शन दिला जातो. या ठिकाणी एडिट करायचं आहे आणि या ठिकाणी सर्वप्रथम ज्या महिलेचा फॉर्म भरत होतात तुम्ही, ज्या फॉर्म रिवर्ट आला आहे त्यांचा इथे या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चर दिले आहे. कॅप्चर या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्हॅलिडेट आधार याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती तुमची आधीची माहिती भरलेली महिलेची ती पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ज्याच्यात काही चुकीची माहिती आढळत असेल ते तुम्ही या ठिकाणी एडिट करू शकतात. या ठिकाणी तुम्ही आधारचं पहिलं पेज या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधारचं मागचं पेज जे काय बॅक साईड आहे ती या ठिकाणी अपलोड करून घ्यायची. बाकी डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित अपलोड केले का एकदा व्ह्यू करून चेक करून घ्या. या ठिकाणी बँक पासबुक हे ऑप्शनल आहे, पण या ठिकाणी बँक पासबुक असेल तर या ठिकाणी अपलोड करून द्या. त्यानंतर तुम्हाला खाली सेव्ह इन्फॉर्मेशन हे बटन दिसेल, त्यावर क्लिक करायचे. सेव्ह इन्फॉर्मेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती पुन्हा एकदा चेक करायची. तुमची माहिती व्यवस्थित भरली की नाही आणि तुमचा डाटा हा एकदा परत तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले या ठिकाणी व्ह्यू फाईल करून चेक करून घ्या. पुन्हा एकदा या ठिकाणी कॅप्चर टाका आणि खाली सबमिट ऑप्शन या ठिकाणी सबमिट करून द्या. तर तुम्हाला असा काही प्रॉब्लेम येत असेल तर या ठिकाणी कॅप्चर रिफ्रेश मारा आणि पुन्हा या ठिकाणी कॅप्चर नवीन जे कॅप्चर येईल ते या ठिकाणी टाका आणि सबमिट करा. सबमिट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये गेलेला दिसेल. 8 ते 10 दिवसात तुमचा फॉर्म परत या ठिकाणी ॲप्रूव्ह होऊन जाईल. मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला नक्की समजली असेल. माहिती समजली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्की लाईक करा. जय महाराष्ट्र.